अपडेट इंडिया टीवी, हर खबर सच्चाई की ओर। ग्रामपंचायत बंद आंदोलन, अखिल भारतीय सरपंच परिषद तालुका कळंब येथे बैठक संपन्न। संपूर्ण महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत व सरपंचाचे अधिकार हनन करण्याचा कार्यक्रम महाराष्ट्र सरकारने अंमलात आणण्याचा प्रयत्न चालविला आहे। त्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रातील सरपंच परिषदेने सशक्त आंदोलन उभारण्याचा निर्धार केला आहे। त्याकरिता 16 ऑगस्ट 2024 पासून ग्रामपंचायत बंद व 28 ऑगस्टला मुंबई येथे आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी मोर्चा धरणे आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला। त्या संबंधाने दिनांक 12 ऑगस्ट 2024 ला कळंब येथे अखिल भारतीय सरपंच परिषदेची कळंब तालुका बैठक सुधीर पाटील जवादे जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय सरपंच परिषद यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। या बैठकीला राळेगाव अध्यक्ष इंदल राठोड, बाबुळगाव कार्याध्यक्ष प्रमोद कातरकर, कळंब तालुका अध्यक्ष पपिता मून व तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच उपस्थित होते। या बैठकीमध्ये मुंबईला होणाऱ्या धरणे आंदोलनाची दिशा व कार्यक्रमाच्या संबंधाने माहिती देण्यात आली। या प्रसंगी मान्यवर सरपंच अनिता पाराचंद चिमुरकर, बोरी महाल, किरण व एरमे मलकापूर, कुमारी दीपाली विनायक जामुनकर मावळणी, सौ सीमा अनिल मडावी तरोडा, सौ वंदना मधुकरजी लिलारे, सौ सुनंदा वा मुरकुटे, रामचंद्र नारायण मडावी, प्रदीप गुणवंत झोटिंग, चंदू गुंडेराव साठे, शिवानंद बापूराव यसनसुरे, दिनेश हरिभाऊ हसन बांदे, सौ वैशाली प्रेम झाडे, खंडू रामदास पिंपळे, सुवर्णा प्रसिडम, रुपाली गोपाल देशमुख, अंजू श्याम राऊत, वनिता कांबळे, सविता गजानन गावत्रे, निश्चल माणिकराव ठाकरे, अनिल रामराव घोटेकर, पांडुरंग गोविंद लोणारे, प्रदीप गुणवंतराव झोटिंग इत्यादी सह ग्रामपंचायतचे सरपंच सभेला उपस्थित होते। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे।